अरे वैभव ऐक ना, कोल्ड स्टार्ट म्हणजे काय रे? खूप वेळ जर गाडी एका जागेवरतीच उभी आहे आणि गाडी घेऊन जर तुला जायचंय तर त्याच्या अगोदर गाडीची कोल्ड स्टार्ट करणं गरजेचं आहे. कोल्ड स्टार्ट करणं का गरजेचं आहे? त्याने आपल्या गाडीच्या इंजिन हेल्थवरती इम्प्रूव्हमेंट येते. ते कोल्ड स्टार्ट आपण का करतो? जर आपलं जे ऑइल असतं, इंजिन ऑइल, ते इंजिन मध्ये खाली जाऊन बॉटमला जाऊन सेटल झालेलं असतं, ते सर्क्युलेट करण्यासाठी आपण गाडी थोड्या टाइमसाठी चालू ठेवतो. त्याला बेसिकली बोलतात कोल्ड स्टार्ट. तर आणखीन एक गोष्ट क्लिअर करतो की लोक बोलतात की कोल्ड स्टार्ट किती वेळ करायचा, कसं कळणार की मला आता कोल्ड स्टार्ट झाली आहे गाडी. तर आता बघा, गाडी न्यूट्रल वरती आहे, मी गाडी स्टार्ट करेल आणि माझ्या आरपीएम जे असतील ते 2,500 गेलेले असतील. आता हे बघा 2,000 आता मी गाडी इथे चालून आणली म्हणून 2,000 आहेत. नॉर्मली ते 2,500 असतात. आता मी बेसिकली कसं करतो, हे आरपीएम जोपर्यंत 1,500 येत नाही तोपर्यंत मी कोल्ड स्टार्ट करतो. आणि जसे का आरपीएम 1,500 आले तर माझ्या गाडीची फायरिंग सुद्धा चेंज होते. तो एक मला सिग्नल असतो कोल्ड स्टार्ट झाले. सिम्पल. टॅग करा तुमच्या अशाच मित्राला ज्याला कोल्ड स्टार्ट बद्दल माहिती नाहीये किंवा तो विदाऊट कोल्ड स्टार्ट करता गाडी चालवतो. थँक्यू.